मोहम्मद युनूस जेव्हापासून बांगलादेशच्या प्रमुख पदावर आलेले आहेत तेव्हापासून म्हणजे ऑगस्ट 2024 पासून बांगलादेश आणि भारत या दोन देशांच्या मध्ये एक प्रकारच्या शीतयुद्धाची सुरुवात झालेली आहे. मोहम्मद युनूस जरी शांततावादी वाटत असले तरी या माणसानं नेहमीच एक प्रकारची मस्ती भारताच्या विरोधात दाखवली आहे. या देशाकडे खायला अन्न नाही, या देशातले लाखो करोडो लोक भारतात यायला तळमळत असतात, भारताच्या बॉर्डरवर अक्षरशः बसून असतात की भारतात कसं घुसता येईल. आणि या देशातले लोक मात्र भारताची कळ काढायचा नेहमी प्रयत्न करतात. एक प्रकारची मस्ती मोहम्मद युनूस यांनी नेहमी दाखवलेली आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानी जनरल साहिर मिर्झा जेव्हा बांगलादेशमध्ये आला होता त्यावेळी त्याला एक पुस्तक गिफ्ट दिलंय. या पुस्तकावर जो एक नकाशा दाखवायचा प्रयत्न केलाय, एक ग्राफिटी दाखवायची प्रयत्न केली आहे, ज्याच्यामध्ये ग्रेटर बांगलादेशचा मॅप दाखवायचा प्रयत्न केलाय. हा ग्रेटर बांगलादेश म्हणजे काय आहे आणि त्याचा भारताशी काय संबंध आहे आणि कशी या पद्धतीनं मोहम्मद युनूसनं पुन्हा एकदा भारताला डिवचायचा प्रयत्न केलाय, ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. पण एक प्रश्न तुम्हाला पडेल की बांगलादेश सारख्या किरकोळ देशाचा विचार करायची गरज काय, तो आपलं काय वाकडं करू शकतो. पण खरंच बांगलादेश आपल्याला त्रास देऊ शकतो. बांगलादेशने या अगोदर देखील भारताला त्रास दिलेला आहे आणि बांगलादेश अजून देखील भारताच्या बंगालमध्ये आपल्याला त्रास देतोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार आजच्या या व्हिडिओमध्ये करूया. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. तर सध्या काय झालंय तर बांगलादेशमध्ये सध्या पाकिस्तानचे जे जनरल आहेत साहिर शमशाद मिर्झा हे एका ऑफिशियल व्हिजिटवरती आलेले आहेत. पाकिस्तानचाच पूर्वी भाग असलेला बांगलादेश या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळजवळ 50-55 वर्षानंतर पहिल्यांदा पाकिस्तानचा एखादा टॉप मिलिटरी लीडर बांगलादेशमध्ये अधिकृत व्हिजिटसाठी आलाय. कारण बांगलादेशनं पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मिळवल्यामुळं बांगलादेशच्या मनामध्ये पाकिस्तानबद्दल एक प्रकारची कटुता आहे. पाकिस्ताननं ज्या प्रकारचे अन्याय आणि अत्याचार बांगलादेशी मुस्लिमांच्यावर, तिथल्या हिंदूंच्यावर, तिथल्या स्त्रियांच्यावर केलेले होते ते पाहता बांगलादेशच्या मनातला हा राग कायम आहे. पण तरी देखील बांगलादेशचं सध्या इस्लामायझेशन व्हायला चाललंय. म्हणजे एक प्रकारे मुस्लिम असण्याच्या मुद्द्यावरती बांगलादेश पाकिस्तानच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय. पाकिस्तानला देखील अशा सहकार्याची गरज आहे. त्यामुळं ही पहिल्यांदा जवळजवळ 54 वर्षानंतर एक व्हिजिट होते आहे पाकिस्तानी अधिकृत लीडरची बांगलादेशमध्ये. त्यामुळं हा विषय महत्त्वाचा आहे. तर या भेटीचा उद्देश काय, तर या भेटीचा उद्देश असा सांगितला जातोय की ट्रेडबद्दल चर्चा करण्यासाठी, दोन देशांमधलं सहकार्य वाढवण्यासाठी, मिलिटरीमध्ये सहकार्य करण्यासाठी, बांगलादेशला शस्त्रास्त्र पुरवण्यासाठी किंवा बांगलादेशला भविष्यात कोणत्याही युद्धात मदत करण्यासाठी किंवा एक प्रकारचं प्रॉक्सी युद्ध जे पाकिस्तान गेली अनेक वर्ष भारताविरुद्ध करतोय हे करण्यासाठी ही व्हिजिट असू शकते. पण सांगितलं जातंय वेगळंच काहीतरी, पण प्रत्यक्षात त्याचे इतर अनेक पैलू असू शकतात. काल संध्याकाळी ही मीटिंग झाल्यानंतर बांगलादेशचे प्रमुख असणाऱ्या मोहम्मद युनूस यांनी पाकिस्तानी जनरल साहिर मिर्झा यांना एक पुस्तक गिफ्ट म्हणून दिलं. या पुस्तकाचं नाव आहे आर्ट ऑफ ट्रम्फ आणि या पुस्तकावर एक ग्राफिटी आहे, एक नकाशा आहे. तो नकाशा आहे ग्रेटर बांगलादेशचा. आतापर्यंत ग्रेटर बांगलादेश म्हणजे काय ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो की या ग्रेटर बांगलादेशच्या जर नकाशाकडे पाहिलं, ही एक ग्राफिटी आहे. हा ऍक्च्युअली कार्टोग्राफिक मॅप नाही आहे, म्हणजे एक्झॅक्टली बांगलादेशचा नकाशा नाही आहे. पण या नकाशामध्ये भरपूर मोठा बांगलादेशचा नकाशा दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये खरं तर भारताचा नॉर्थ ईस्ट मधला भाग देखील दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये त्रिपुरा आहे, मेघालय आहे, नागालँड आहे, मणिपूर आहे. हा सगळा भाग दाखवण्यात आला आहे. पण अरुणाचल प्रदेशचा थोडासा भाग मात्र यामध्ये दाखवलेला नाही, कारण अरुणाचल प्रदेशवरती चीनचा क्लेम आहे. म्हणजे एक प्रकारे भारताचा मोठा मोठा भूभाग दाखवायचा प्रयत्न केलाय. यामध्ये थोडाफार बंगालचा भाग देखील दाखवायचा प्रयत्न केलाय. त्यामुळं एक प्रकारे भारताची कळ काढण्याचा हा प्रयत्न आहे. बांगलादेश पुढच्या 1,00,000 कोटी वर्षामध्ये देखील यातलं 1 इंच देखील भूमी जिंकू शकणार नाही, हे या बांगलादेशला देखील माहिती आहे. पण तरी देखील बांगलादेश मुद्दाम भारताची कळ काढण्याचा प्रयत्न करतोय. बांगलादेशमध्ये सल्तनते बांगला सारखे काही ग्रुप्स मुद्दाम अशा प्रकारचे मॅप, अशा प्रकारचे नकाशे पब्लिश करतायत आणि सोशल मीडियामध्ये दाखवतायत, ज्यामध्ये अगदी भारताचा बंगाल, बिहार, ओडिसा हे प्रांत देखील बांगलादेशमध्ये दाखवले जात आहेत. ही एक प्रकारे प्रोपागंडा आहे भारताच्या विरुद्ध, भारताची कळ काढण्यासाठी, भारताला डिवचण्यासाठी आणि इस्लामच्या मुद्द्यावरती बांगलादेशला आणि पाकिस्तानला एकत्र आणण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय. आणि जेव्हापासून
बांगलादेशमधून शेख हसीना यांची हकालपट्टी झालेली आहे. या ज्या शेख हसीना प्रो इंडिया होत्या त्यांना हटवल्यापासून बांगलादेशमध्ये एक प्रकारचं अँटी इंडिया सेंटिमेंट तयार होतंय. म्हणून या प्रश्नाकडे सिरियसली बघायची गरज आहे. या बांगलादेशच्या इस्लामायझेशनमुळे या मुद्द्याकडे फार काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. मागच्या काही महिन्यांपूर्वी बांगलादेशचे प्रमुख असणारे मोहम्मद युनूस जेव्हा चीनमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी तिथं सांगायचा प्रयत्न केला की एक प्रकारे चीनला त्यांनी नॉर्थ ईस्टमध्ये यायचं आमंत्रण दिलं. त्यांनी सांगितलं की भारताकडं सिलिगुडी कॉरिडॉर हा छोटासा कॉरिडॉर आहे, त्याच्याशिवाय भारताकडं नॉर्थ ईस्टचा ॲक्सेस नाही आणि बांगलादेशकडं जो समुद्राचा ॲक्सेस आहे तो भारताच्या कुठल्याही नॉर्थ ईस्टमधल्या राज्याकडे नाही. त्यामुळे त्यांनी एक प्रकारे चीनला तिथे यायचं आमंत्रण दिलं. अशा पद्धतीच्या गोष्टी मोहम्मद युनूस मुद्दाम करतायत. आत्ता देखील ते मुद्दाम भारताची कळ काढतायत आणि चीनला एक प्रकारे चुचकारण्याचा प्रयत्न करतायत किंवा ज्या ज्या भारत विरोधी शक्ती आहेत त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न करतायत. या माणसाला जरी नोबेल पीस प्राइज मिळालेला असला तरी हा माणूस शांततावादी नाही. जेव्हापासून या माणसानं तिथं कारभार आपल्या हातात घेतलाय तेव्हापासून या माणसानं भारतासाठी अडचणीच निर्माण केलेल्या आहेत आणि बांगलादेशमध्ये देखील बांगलादेश इस्लामिक मूलतत्ववाद्यांच्या दावणीला बांधायचा प्रयत्न या माणसानं कंटिन्युअसली केलाय. हा माणूस स्वतःच इस्लामी मूलतत्ववादानं पछाडलेला माणूस आहे, हे त्याच्या ॲक्शन्सवरून दिसतंय. अशा प्रकारचा जो नकाशा आहे, अशा प्रकारचं हे जे आर्ट ऑफ ट्रम्प नावाचं पुस्तक आहे, हे या माणसानं या अगोदर जस्टिन ट्रुडोला दिलं होतं. जो जस्टिन ट्रुडो पुन्हा एकदा एक भारत विरोधी व्यक्ती म्हणून आपण त्याला ओळखतो. दुसरा व्यक्ती म्हणजे बिल क्लिंटन यांनी हे पुस्तक दिलं होतं. अर्थात बिल क्लिंटन यांनी ते अर्थात स्वीकारलं जरी असलं, त्यांना इंटरनॅशनल राजकारणाच्या दृष्टीनं जिओ पॉलिटिक्सच्या दृष्टीनं जास्त महत्त्व नाही, कारण ते अमेरिकेचे 2दा प्रेसिडेंट होऊन गेलेले आहेत. आता इथून पुढं पुन्हा ते कोणतीही महत्त्वाची अशी भूमिका बजावणार नाहीत. पण अशा प्रकारच्या गोष्टी मोहम्मद युनूस मुद्दाम करतायत आणि यामुळं या गोष्टीकडं थोडं सिरियसली बघायची गरज आहे. जे भारत विरोधी शक्ती आहेत त्या सगळ्या एकत्र येत आहेत. भारताच्या शेजारी अशा प्रकारचा प्रॉब्लेम क्रिएट केला जातोय. बांगलादेश भारताला एक प्रकारे भारतानं जे अफगाणिस्तान बरोबर केलंय मागच्या काही वर्षांमध्ये महिन्यांमध्ये, अफगाणिस्तान बरोबर भारतानं जे संबंध सुधारलेत, तालिबान बरोबर संबंध सुधारलेत आणि पाकिस्तानला एक प्रॉब्लेम क्रिएट केलाय, त्याला काउंटर बॅलन्स करण्यासाठी पाकिस्तान सध्या बांगलादेशचा वापर करतोय. आणि मागच्या काही दिवसापूर्वी हाफिज सईदचा एक सहकारी देखील बांगलादेशमध्ये आला होता. त्याला बांगलादेश आणि भारताच्या सीमेवरच्या भागामध्ये फिरवण्यात आलं. तिथं त्याने अनेक सभा देखील घेतल्या. अर्थात या सगळ्या सभा इस्लामिक कट्टरपंथीयांच्या भरलेल्या सभा होत्या. या सभेमध्ये अर्थात हाफिज सईदचा सहकारी काय बोलला असेल हे गेस करण्याची सुद्धा गरज नाही. त्यामुळे या गोष्टीकडे सिरियसली बघितलं पाहिजे. ही सीमा सुरक्षित केली पाहिजे आणि बांगलादेशचा काहीतरी इलाज केला पाहिजे. पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये प्रो इंडिया सरकार असलं पाहिजे. या मोहम्मद युनूसला आणि त्याच्या बगलबच्च्यांना आणि तिथल्या ज्या विरोधातल्या खालिदा जियासारख्या व्यक्ती आहेत या सर्वांना कुठेतरी हटवलं पाहिजे आणि पुन्हा एकदा शेख हसीनांना तिथं रिइन्स्टेट केलं पाहिजे. ही भारताची जबाबदारी आहे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला या मुद्द्यावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.